आता आपण प्रसार माध्यमे आणि इतिहास या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर ह्याच्यामध्ये आता आपण थोड्याशा फिती बघणार आहोत. माहित आहे का तुम्हाला? तर दर्पण या पहिल्या मराठी पत्राचं संपादक या नात्यानं या नात्यानं बाळशास्त्री जांभेकरांना आपण आद्य संपादक असं म्हटलं जातं. आणि 6 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पुढची आपलं फीत आहे. 23 जुलै 1927 रोजी भारतातले पहिले आपले इंग्रजी न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित केले गेले आणि त्यानंतर कोलकात्यावरून बंगाली बातम्या या सुरू झाल्या. आता करून पहा आपल्या पाठ्यपुस्तकामधलंच आहे, पण मी तुमच्यासाठी म्हणून आपल्याला खास ठेवलेलं आहे. वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने एका बातमीचं कात्रण आणून त्याची वही तयार करायची. आधुनिक काळामध्ये अनेक वृत्तपत्रांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत. तर मग त्यांना वाचकामधून चांगला प्रतिसाद हा मिळत आहे. मग शिक्षकांच्या मदतीनं वृत्तपत्र हे कसं वाचायचं ते समजून घ्यायचंय. त्याच्यानंतर वर्तमानपत्र शब्दकोड्यांसाठी सुद्धा इतिहासाचा आधार घेतात. तर तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या शब्दकोडी तयार करण्याचा प्रयत्न करून पहा आणि उदाहरणार्थ किल्ल्याची नावं वापरून केलेलं शब्दकोड. त्याच्यानंतर सध्याच्या काळातील विविध दूरचित्रवाणीतील वाहिन्यांची माहिती आणि आपल्या मित्रांच्या गटात गटकार्य म्हणून तुम्ही लिहून काढा. आता तुम्ही एक जाणून घ्या की भारताच्या प्राचीन ते अर्वाचीन भारताच्या संदर्भामध्ये दूरदर्शनवरून प्रसारित झालेली भारत एक खोज ही मालिका खूप महत्वाची आहे. त्याच्यामध्ये संपूर्णपणे या मालिकेमध्ये आपला भारताचा इतिहास संपूर्णपणे दाखवलेला आहे. पंडित नेहरू यांचं डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित ही मालिका आहे. म्हणजे पंडित नेहरूंनी हा ग्रंथ लिहिलेला आहे डिस्कव्हरी ऑफ इंडिया, त्याच्यावरती आधारित हे मालिका सुरू केलेली होती. पुढे गेलेली तर श्याम बेनेगल त्यांनी ही दिग्दर्शित केलेली आहे. भारताचा प्राचीन काळ ते अर्वाचीन काळाचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास याच्यामध्ये त्यांनी फार उत्कृष्टरित्या असा मांडलेला आहे. तसंच सखोल संशोधन आणि सादरीकरण या पातळीवर ही मालिका खूप सरस ठरली होती. तसंच हडप्पा संस्कृती, वैदिक काळ, त्याच्यानंतर रामायण महाभारताचा संपूर्णपणे अन्वयार्थ, त्याच्यानंतर मौर्य कालखंड, त्याच्यानंतर तुर्क, अफगाण, मोगलांचे आक्रमण, मोघल कालखंड, संपूर्णपणे मुघल बादशांचे योगदान, भक्ती चळवळ, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, समाज सुधारणा चळवळी आणि स्वातंत्र्य असं संपूर्णपणे संग्राम या ठिकाणी त्यांनी मांडला होता. अतिशय उत्तमरित्या त्यांनी हे केलं होतं आणि अशा अनेक घटना या मालिकामधून मांडल्या गेल्या. आणि या मालिकामध्ये नाट्य, लोककला, प्रबोधनपर माहिती असा आधार घेत नेहरूंच्या रूपातील एक कलावंत रोशन सेठ असं त्यांनी वास्तविक आणि अन्वयार्थ असं सांगत असत. नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याचे प्रभावी असं सादरीकरण यामुळेच ही मालिका संपूर्ण भारतभर खूप वाखाणली अशी गेली. पुढे बघूया आपण काय शिकलो. याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही पाहिलेल्या एखाद्या ऐतिहासिक मालिकेचं तुम्हाला परीक्षण करायचंय. चला तर मग पुढे जाऊया.